तुमचा पण बुरखाबंदीला विरोध आहे, तुम्ही तुमच्या घरात बुरखाबंदी का केली? अफगाणिस्तानचाच विषय घ्या. हो. अफगाणिस्तानमध्ये एका महिलेला ज्यावेळी तिने बुरखा घातला नाही म्हणून तिला गोळ्या मारल्या गेल्या, बरोबर. त्यावेळी मी माझ्या बायकोला म्हणालो की बाबा आजपासून बुरखा तू बंद कर. अच्छा. आणि मी माझ्या पर्सनल लेवलवर त्याचा निषेध करून त्या दिवशीपासून माझ्या घरातला बुरखा बंद आहे. तो अजूनपर्यंत कधीच चालू झाला नाही. मला माझ्या घरच्यांचा पण पाठिंबा आहे त्याच्यासाठी. मुस्लिमांमध्ये पण काही अपर्णाताई रामतीर्थकर सारख्या महिला असतात ज्या म्हणतात की बुरखे में रहना चाहिए, ऐसा होना चाहिए, वैसा होना चाहिए, अशा आहेत महिला काही. मात्र त्यांना कळत नाही की बुरख्यामधून जी भौतिक प्रगती जी महिलेची साधता येत नाही, बरोबर, त्या गोष्टी त्यांना कळत नाही. कित्येक ठिकाणी असं होते की 4वी 5वीच्या ज्या मुली आहेत त्या हिजाब वगैरे घालून असतात. आता या मुली प्रशासन व्यवस्थेमध्ये येण्याचा विचार करू शकतात का? नाही करू शकत. या मुली पोलीस दलामध्ये येण्याचा विचार करू शकतात का? या मुली आर्मीमध्ये येण्याचा विचार करू शकतात? नाही करू शकत. मग मला म्हणायचंय काय की तुम्ही स्वतःला बंदिस्त का करून घेतलं? हा, मग बंदिस्त करण्याची जी सुरुवात आहे ती घरातच होते ना. मग